नमस्कार म्हणजे ठरलं तर मग आजचा म्हणजेच आज 8 ऑगस्टचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण पाहतोय सगळे सुभेदार आता सायलीला भेटायला आलेले असतात आणि सायली म्हणत असते की मधभाऊ जे सत्य आहे ना तर ते तर कोर्टात उघड होईलच, तोपर्यंत आपण आहे ना जरा धीर धरूयात म्हणून. आता असं म्हणल्यानंतर सायली पुढे आणखीन म्हणते, बरं मधभाऊ मला सांगा गौरी कशी आहे म्हणून. मधभाऊ म्हणतात, काय सांगू अगं साऊ तुला, तिच्या डोळ्यातलं पाणी खरं तर आहे ना सरतच नाहीये, सतत तुझी आठवण काढत असते. सायली म्हणते, तिला सांगा की मी लवकरच परत येणार आहे म्हणून, आणि हो सोमू आणि श्रेयसला सांगा की लक्ष अभ्यासात असू दे म्हणून. चालेल ना. आता असं सायली म्हणते तेव्हा बघा पूर्णाजी म्हणतात की हे सगळं बघून सायली, अगं तू स्वतः इथे इतक्या त्रासामध्ये आहेस आणि तरीसुद्धा तुला आश्रमातल्या मुलांचाच विचार येतोय ना गं. सायली म्हणते हो ना म्हणून. आणि आपण पाहतोय पुढे इतक्यातच आहे ना आता तिथे प्रिया येते आणि लगेच हाक मारायला लागते पूर्णाजी म्हणून. आता सगळे सुभेदार तिच्याकडे बघायला लागतात ना, बापरे आता या प्रिया इथे भेटेल हे सगळे यांच्यासाठी अनपेक्षितच होतं. पुढे आपण पाहतोय पूर्णाजी कशीस तू, अशी एकदम ही प्रिया येते आणि म्हणायला लागते. अचानकच प्रिया समोर दिसल्यामुळे सगळे सुभेदारांना जराशे गोंधळून जातात आणि प्रिया येऊन ना त्यांच्याशी बोलायला लागते. आणि आता प्रिया पण तिथे येते आणि म्हणते की आई बाबा तुम्ही कसे आहात सगळे, तुम्ही ठीक तर आहात ना. प्रतापराव म्हणतात, अर्जुन आपल्याला इथे कुणालाही भेटण्यासाठी परवानगी घ्यावी लागते ना, मग ज्या व्यक्तीला आपल्याशी भेटायचंच नाहीये ती व्यक्ती इथे आलीच तरी कशी म्हणून. आता असं म्हणल्यानंतर चैतन्य म्हणतो, काका थांबा मी ना बघून येतो कुणी परमिशन दिली ती. प्रिया म्हणते, थांब चैतन्य तुला खरंच असं वाटतंय मी परवानगीशिवाय इथं आले म्हणून, असं प्रिया म्हणते. आणि पुढे म्हणते, अरे मी जेलर मॅडमकडून आहे ना खास परमिशन काढून घेतली आहे तुम्हाला भेटण्यासाठी म्हणून. आता असं म्हणल्यानंतर सगळ्यांना सुविधा एकमेकांकडे बघायला लागतात. प्रिया म्हणत असते की कारण मला ना तुम्हा सगळ्यांना ना भेटायचं आहे, तुमच्या सगळ्यांशी ना बोलायचं आहे. इतक्या दिवसात आहे ना तुम्हाला माझी कधीच आठवण आली नाही का. अश्विन तर इतक्या रागाने बघत असतो ना प्रियाकडे की बास. पूर्णाजी म्हणतात, आम्हाला तुझी आठवण काय येईल ग, काय संबंध आहे आमचा. आता प्रिया म्हणते, पूर्णाजी अगं मी तुझी नाचून आहे ना, जशी सायली आहे ना तशीच तुझी मी पण नाचून आहे ना ग. आता असं म्हणल्यानंतर प्रिया पुढे म्हणते, पण तुम्ही सगळ्यांनी तर मला अगदी परकच करून टाकले, तुम्ही माझ्याबद्दल बोलत सुद्धा नाही आहेत का. आणि अश्विन तर मला साधा भेटायला सुद्धा येत नाही. आणि पुढे प्रिया म्हणते की बरं ठीक आहे, मग मी ना माझे सगळे गुन्हे कबूल केलेत ना आता, मग तरीसुद्धा तुम्ही आता माझं नाव टाकून का दिलेत. आणि आता सायलीच्या बाबतीत सुद्धा तुम्ही हेच करणार आहात का, असं प्रिया म्हणत असते. आता बघा सगळ्यांनी इतका राग येतो ना या प्रियाचा. कल्पनाताई म्हणतात, सायलीने काही सुद्धा ना चूक केलेली नाही. प्रिया म्हणते की आई अगं तू म्हणून हे सगळं काय होणार आहे, इथं सगळ्यांना कळलं की सायलीच्या विरोधामध्ये ना खूप मोठे पुरावे आहेत गाई. आणि पुढे म्हणते की आणि तुम्हाला ती किती सुद्धा ना सायली साधी भोळी साजूक वाटत असली ना तरीसुद्धा तिने केलेला गुन्हा नाही ना तो खूप घाणेरडा आहे, असंही प्रिया म्हणते. आता बघा इतके सुभेदारांना तर राग येत असतो ना की बास या प्रियाचा. आणि प्रिया म्हणते, जर का गुन्हा सायलीचा मोठा आहे तर फक्त शिक्षा मलाच का. आता पूर्णाजी जोरात ओरडतात, खबरदार जर का सायलीची तुलना स्वतःशी केलीस तर. आणि लगेच अस्मिता म्हणते, अगं तुला तर सायलीच्या नाकाची सुद्धा तुलना होऊ शकत नाही. प्रतिमा त्या म्हणतात, सायलीने कोणताही गुन्हा केलेला नाही आणि तू खरंच गुन्हेगार आहेस म्हणून. आता अश्विन म्हणतो की दादा हे बघ मला नाही या मुलीशी आता वाद सुद्धा घालायचा नाही आणि मला आता इथे थांबायचं सुद्धा नाहीये, प्लीज काहीतरी कर आणि हिला ना इथून घेऊन जायला सांग म्हणून. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो, कॉन्स्टेबल मॅडम ही खरंच इथे परमिशन घेऊन आली का. आता कॉन्स्टेबल सीमा म्हणते, हो जेलर मॅडमने आत्ताच तिला परमिशन दिली आहे म्हणून. आता हे ऐकल्यावर तर ना सगळ्या सुभेदारांना मनस्तापच होतो. प्रतापराव म्हणतात, पण आपण हिच्याशी बोलायलाच हवं, असं काही नाही आहे ना, जिला आपल्यासोबत नातं जपता आलं नाही तिच्यासोबत आहे ना आपल्याला सुद्धा आता नातं नाही जपायचं, असं प्रतापराव म्हणतात. आता अस्मिता म्हणते, प्रिया जेल आहे ना हीच तुझी खरी जागा आहे, आमच्या घरामध्ये तुला अजिबात जागा नाही आहे, कारण तुझा गुन्हा हा तितकाच मोठा आहे. तर प्रिया म्हणते, मग हाच नाही सायलीला लावून दाखवा ना, आणि तिने केलेला गुन्हा तर माझ्यापेक्षाही जास्त मोठा आहे ना, मग तिला लावा ना हा नियम. आता पूर्णाजी म्हणतात, सायली ना निर्दोष आहे, सायली काय असं काही करू शकत नाही आणि अर्जुन तिची या खोट्या सगळ्या आरोपातून आहे ना लवकरात लवकर आहे ना बाहेर काढेल आणि याची आम्हाला खात्री आहे. आणि आम्ही सगळी सुभेदार फॅमिली तिच्या पाठीमागे ना ठामपणे उभे आहोत, असं पूर्णाजी म्हणत असतात. आणि आता बघा पूर्णाजी लगेच अर्जुनच्या हातात हात देतात, अर्जुन लगेच चैतन्याच्या हातात देतो, चैतन्य पुन्हा लगेच अश्विनच्या हातात हात देतो, अश्विन पुन्हा मधुभाऊंच्या हातात हात देतो. असं करून सगळे सुभेदार फॅमिली या प्रियाला त्यांची एकी कशी आहे हे दाखवत असतात. आणि फायनली सायलीच्या सुद्धा सगळेजण हातात हात घेतात. आणि हे सगळं प्रिया बघून इतके जेलस होते ना की बस. प्रेक्षकांनो तुम्हाला मी दिलेला रिव्ह्यू आवडतोय ना, जर का तुम्ही यूट्यूबवर हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि जर का हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर प्लीज माझ्या पेजला फॉलो करा. आता आपण पाहतोय आता सुभेदारांची एकी बघून
प्रिया ना इतकी बावरून गेलेली असते की तिचा खूप संताप होत असतो. सायली म्हणते की आमच्या इथली एकी ना भक्कम आहे प्रिया, त्यामुळे ना तू आता आम्हाला इथून पुढे कधीच चिडू शकणार नाहीस असं. आणि पुढे म्हणते की तुला हे जे काही विजय मिळतील ना तर ते तात्पुरते मिळतील आणि ते विजय तू साजरे सुद्धा कर हां म्हणून. कारण काय ना की अंतिम विजय हा आमचाच होणार आहे, अंतिम विजय हा सत्याचाच होणार आहे असंही सायली म्हणत असते. आणि म्हणत असते की विजय हा माझा आणि माझ्या कुटुंबाचाच होणार आहे. आता इतकं सायली बोलते म्हणल्यानंतर बघा प्रिया ना अजून सुद्धा ना तिचे म्हणजे हट्ट काही सोडतच नसते. आता प्रिया म्हणत असते की अगं सायली, अगं मला या सुद्धा या सगळ्या एकीचा अभिमान आहेच ना, अगं शेवटी मी सुद्धा या कुटुंबाचाच एक भाग आहे की नाही म्हणून. अश्विनला तर इतका राग येत असतो ना की बस. पुढे बघा प्रिया म्हणते की मी सुद्धा तुमच्या कुटुंबाचा एक भाग आहे, पण तुम्ही मला तुमच्यातलं का मानत नाही ना, मला तर ना हेच कळत नाही आहे म्हणून. आणि प्रिया म्हणते की आज आपण इतक्या दिवसांनी सगळे भेटलोय म्हणल्यानंतर मग तुम्ही माझ्याशी निदान भेटा तरी ना. आणि म्हणते की पुन्हाजी मला जर जवळ घे ना, आणि हे बघ, हे म्हणजे स्वतःच्या पोटाकडे म्हणते, हे बघ हे तुझं पतवंड आहे अगं म्हणून. आणि पुन्हाजी तिच्याकडे लक्षसुद्धा देत नसतात, तिला इग्नोर करत असतात. प्रिया म्हणत असते निदान त्याचा तरी राग करू नकोस ना गं म्हणून. आणि आता प्रतापराव म्हणतात की अर्जुन, आपण इथे फक्त सायलीला भेटायला आलो आहोत, पण सगळा वेळ या मुलीमुळे ना आपला वाया जातोय. आता लगेच ती कॉन्स्टेबल म्हणते सीमा, तू त्या प्रियाला घेऊन इथे का आलीस, ते म्हणजे त्या कॉन्स्टेबल सीमाला म्हणते तू तिला पटकन सेलमध्ये घेऊन जा. आता सीमा म्हणते लगेच प्रियाचं जेलर मॅडमने फक्त 5 मिनिटाची वेळ दिली होती. प्रिया म्हणते हो अगं पण मला सगळ्यांशी ना बोलायचं आहे, तर मला बोलू तर देत ना. हे बघ हे ही आहे ना, ही माझी आजी सासूबाई आहेत आणि त्या आहेत ना त्या माझ्या सासूबाई आहेत म्हणून. आता ही प्रिया ओळखच करून द्यायला लागते. सीमा म्हणते असू देत, पण तू इथून चल. आणि बघ ना, ही माझी ननंद आहे अस्मिता म्हणते जागा मी तुझी कुणी लागत नाही म्हणून. आणि म्हणते कॉन्स्टेबल मॅडम प्लीज हिला इथून घेऊन जा. आणि आता ती सीमा कॉन्स्टेबल तिला हाताला धरून घेऊन जात असते आणि प्रिया ओरडत असते अरे पण मला भेटू तर द्या ना सगळ्यांशी म्हणून. आता प्रिया गेल्यानंतर सगळ्यांना जरा बरं वाटतं. इथं कल्पनाताई म्हणतात प्रिया या जेलमध्ये आहे हे मला माहिती होतं, पण ते आपल्याला इथं भेटेल ना असं नव्हतं वाटलं म्हणून. आणि आता सगळ्या सुभेदारांना मनस्ताप होत असतो या प्रियाला भेटल्याचा. पूर्ण आता प्रतिमा त्या म्हणतात सायली तुझी आणि प्रियाची तर भेट होत नाही ना, म्हणजे सगळ्यांना वेगवेगळं ठेवलं जातं ना. सायली म्हणते हो वेगळंच ठेवलं जातं, पण जेवणासाठी किंवा इतर कोणत्या कामासाठी ना एकत्र यावंच लागतं. अस्मिता म्हणते बापरे सायली तू स्वतःची काळजी घे हां, प्रिया काहीही करू शकते ग तुला म्हणून. आणि कल्पनाताई म्हणतात अर्जुन, प्रिया सायलीला काही करू नाही ना शकणार. अर्जुन म्हणतो मम्मा तू काळजी करू नकोस, आता इथे ना पोलिसांचा बंदोबस्त असतो आणि प्रिया इथे काही करू शकणार नाही. आणि हो या आशाताई आहेत म्हणजे त्या कॉन्स्टेबल सायलीच्या, यात ना सायलीची खूप काळजी घेतात, औषध जेवण सगळं काही अगदी बघतात म्हणून. आता पुन्हा जे त्या आशाताईंना म्हणतात थँक्यू, माझ्या तन्वीची इथं सुद्धा कोणीतरी काळजी घेणार आहे ना, हे ऐकून मला खरंच खूप बरं वाटलं म्हणून. आता त्या आशाताई कॉन्स्टेबल म्हणतात तुम्ही सायलीची अजिबात काळजी करू नकास, मला जसं जमेल तसं मी तिच्यासाठी काही ना काही नक्की करेन. आता असं म्हणल्यानंतर चैतन्य म्हणतो की बरं पूर्णाजी काका, मी काय म्हणतोय की भेटण्याची वेळ आता संपत आली आहे, तुम्हाला ना सगळ्यांना निघावं लागेल म्हणून. आता असं म्हटल्यानंतर बघा अश्विन म्हणतो अरे पण आपल्याला इथे येऊन 10 मिनटंसुद्धा झाली नाहीत ना. आता अर्जुन म्हणतो की हो इथे अर्जुन म्हणतो की अश्विन इथे ना एवढाच वेळ मिळतो, जास्त वेळ मिळत नाही आणि आपण लास्ट मोमेंटला परमिशन काढली ना, त्यामुळे आणखीन जास्त वेळ नाही भेटता येणार, सो आता आपल्याला इथून निघावंच लागेल म्हणून. सायली म्हणते तुम्ही सगळे निघा हां, आणि एक गोष्ट लक्षात घ्या, निघण्या अगोदर ना मला एक वचन द्या, कोणीही ना अजिबात दुःख करत राहणार नाही, असंही सायली सगळ्यांकडून वचन मागत असते. पुढे बघा सायली म्हणते की सगळ्यांच्या चेहऱ्यावरती ना हसू असेल, प्लीज मला असं वचन द्या मधबो, तुम्ही ना आपला आश्रम अगोदर जसा सुरू होता ना तसा सुरू राहील ना हे बघा. आणि हो कुसुमताईच्या मदतीने तुम्ही तो आश्रम सांभाळा हा म्हणून, असं सायली सांगत असते. आणि म्हणते की आणि मी लवकरच परत येणार आहे, त्यामुळे ना कुणीसुद्धा अजिबात निराश व्हायचं नाही, आणि एवढं सगळं वचन तुम्ही द्याल ना मला. आता सगळे सुभेदार हो म्हणत असतात. आता अश्विन म्हणतो हो सायली वहिनी, आम्हाला खात्री आहे की तो आता इथून लवकरच सुटणार आहे म्हणून. आणि पुढे अश्विन म्हणतो की त्यामुळे ना आम्ही आता रडत नाही बसणार. आणि असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो उद्याची तयारी ना खूप महत्त्वाची आहे आपल्यासाठी, उद्या मी माझं वकीलपत्र आणि तुझं आरोपपत्र कोर्टामध्ये सबमिट करीन म्हणून. आणि पुढे अर्जुन सांगायला लागतो आणि मग तुझ्या बेलसाठी सुद्धा ना मी अप्लाय करीनच म्हणून. आता असे अर्जुनी म्हणल्यानंतर सगळ्यांना कुठं बरं वाटत असतं. तर अर्जुन म्हणतो आय होप फक्त आजची रात्र आहे ना तुला जेलमध्ये काढावी लागणार आहे बायको. सायली म्हणते हो चालेल ठीक आहे म्हणून.
आता पूर्णाजी म्हणतात ठीक आहे, तर मग सायली येतो हा मी, तू काळजी घे म्हणून. आता सगळे सुभेदार फॅमिली रडत रडतच असतात हा. आणि सगळेजण आहे ना आता त्या व्हिजिटिंग रूमच्या बाहेर जातात. आता पाठीमागे ना प्रतिमात्या आणि अर्जुन राहतो. तर सायली थांबून घेते. प्रतिमात्या म्हणतात काय ग, तर सायली म्हणते मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. आई मी इथून बाहेर येईपर्यंत तू अन्नपूर्णा निवासातच जाऊन राहा हां, असं सायली म्हणत असते. आणि म्हणते की सगळ्यांची काळजी घे आणि मी तुझ्यावर ना ही जबाबदारी टाकते गाई, कोणाच्याही चेहऱ्यावरती ना निराशा दिसणार नाही असं बघ हां, सगळे हसत राहायला हवेत ना. आता प्रतिमात्या म्हणतात की हो म्हणून, आणि म्हणतात की मी सगळ्यांची काळजी घेईन हां. सायली म्हणते की बाबा कसे आहेत ग, प्रतिमात्या म्हणतात ठीक आहेत ते, पण मी त्यांना ना यातलं काहीच सांगितलेलं नाही आहे. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो हो मीच सांगितलं होतं की आता सिनियरला काहीच सांगू नका म्हणून. काय ना की तसंही पॉक्सो केसमध्ये राहतो, इथे घाईघाईने आल्यानंतर ना काहीच होऊ शकत नाही. आता प्रतिमात्या म्हणतात आणि पूर्णाई सुद्धा म्हणाली की देवदर्शन अर्धवट सोडून यायचं नसतं म्हणून. सायली म्हणते नाही बरंच झालं तू त्यांना काही कळवलं नाही ते, पण त्यांनी तीर्थयात्रा यासाठी अर्धवट सोडावी अशी माझी अजिबातच इच्छा नाही आहे असं सायली म्हणत असते. आता बघा प्रतिमात्या म्हणतात येते हं मी म्हणून, आणि पुढे म्हणतात की तू माझ्यावरती सोपवलेली जबाबदारी मी लक्षात ठेवीन असं म्हणून रडत रडत आता प्रतिमात्या सुद्धा ना त्या रूमच्या बाहेर निघून जातात. आणि आता तिथे फक्त ना अर्जुन आणि ती कॉन्स्टेबलच असते. आता बघा प्रतिमात्या बाहेर गेल्यानंतर अर्जुन आहे ना आता सायलीच्या समोर येऊन उभा राहतो. आणि आता अर्जुनला काही बोलावं ते सुचत नसतं, फक्त म्हणतो की मी पण निघतो हा आता म्हणून. आणि म्हणतो की तू नीट राहशील ना, सायली म्हणते हो नीट राहीन मी. आणि बघा इतके दोघेही इमोशनल झालेले असतात ना की बस. सायली म्हणत असते तुमच्यावर ना ते खूप मोठी जबाबदारी आहे, माझ्या बाळाच्या बाबांची ना व्यवस्थित काळजी घ्यायची हा म्हणून, असं सायली अर्जुनकडे म्हणत असते. खरं तर ना आता अर्जुन एकटाच असतो, तिने सायलीला खूप रडायला येत असतं. अर्जुन काय करतो की आता सायलीच्या पोटावरती हात ठेवतो. आता मग सायलीसुद्धा त्याच्या हातावरती हात ठेवते. दोघंजण सुद्धा इतके इमोशनल होऊन बोलत असतात ना की बस. अर्जुन म्हणत असतो, बाळ म्हणत असेल की मी याला बेस्ट बाबा म्हणायचो, पण हा तर माझ्या आईसाठी काहीच करत नाहीये असं म्हणत असेल ना म्हणून अर्जुन रडायला लागतो. सायली म्हणते अहो असं काही नाहीये म्हणून, आणि म्हणते की चुकताय तुम्ही, काय ना की उलट बाळ म्हणत असेल की माझे बाबा आहेत ना ते एकदम बेस्ट आहेत म्हणून, माझ्या आईला ना लवकरात लवकर इथून सोडवतीलच असं सायली म्हणते. तेव्हा अर्जुनाला जरा बरं वाटतं, पण थोडंसं आणखीन इमोशनल होतो अर्जुन. आणि आता अर्जुन आणि सायली एकमेकीला घट्ट मिठी मारतात. आपण आता पाहतोय की या दोघांचं प्रेम बघून खरंच त्या कॉन्स्टेबलला सुद्धा ना खूप भारी वाटत असतं ना. आता अर्जुन काय करतो, ठीक आहे तर मग काळजी घे हां बायको, तू अजिबात काळजी करू नकोस, मी काही करू नये ना उद्या तुला ना बेल मिळवूनच देईन मी असं अर्जुन म्हणत असतो. आणि म्हणतो टेक केअर, काळजी घे म्हणून तिला सांगतो. आणि आता अर्जुन तिथून निघून जातो. आता बघा अर्जुन तिथून निघून गेल्यानंतर ती आशा कॉन्स्टेबल जी आहे ना तर ती आता सायलीकडे येते आणि सायलीला म्हणते सायली खरंच किती तुझ्यावर प्रेम करणारी ही एवढी सगळी माणसं आहेत ग म्हणून. आणि त्या कॉन्स्टेबलला सुद्धा हे सगळं आवडतं. म्हणते वा किती माणसं आहेत ना ही सगळी तुझ्यावर प्रेम करणारी, खरंच सायली तू खूप भाग्यवान आहेस ग म्हणून. आणि म्हणते की मग कशाला ग तू एवढी रडतेस, कशाला इतकी काळजी करतेस, चल आता आराम कर, सेलमध्ये आपण जाऊयात म्हणून ती कॉन्स्टेबल आता सायलीला तिथून घेऊन जाते. इकडे सचिनने एक वकील आणलेला असतो आणि म्हणत असतो ॲडव्होकेट शेंडे आम्ही तुम्हाला ना सुरेशबद्दल सगळं काही सांगितलं आहे, काहीच लपवलेलं नाही आहे. तो ॲडव्होकेट शेंडे म्हणतो डॉक्टर आणि वकील यांच्यापासून काहीच लपवायचं नसतं. महिपत म्हणतो वकील साहेब आमच्याकडे लपवण्यासारखं काहीच नाही आहे, आमच्याकडे कसं पाण्यासारखं एकदम स्वच्छ आहे. आता तो शेंडे वकील म्हणतो महिपत बाबा आम्हाला हे काय माहिती नाही आहे का, अहो दिवसाची माझ्या सुरुवातच तुमच्या फोटोच्या दर्शनाने होते आणि रात्री झोपताना सुद्धा ना तुमचाच चेहरा माझ्या डोळ्यासमोर असतो. आता बघा महिपत म्हणतो अहो साहेब त्या सुरेचं सुद्धा असंच झालं, माझ्या पायाचं तीर्थ घ्यायला निघाला होता, मी म्हटले बाबा थांब असं काही करू नकोस, मी काही देव माणूस नाहीये, मी फक्त तुझी प्रार्थना ना देवापर्यंत पोचवतो. आता शेंडे वकील म्हणतो आता हा तुमचा मोठेपणा झाला, पण आमच्यासाठी तुम्ही कोण आहात ना हे फक्त आम्हालाच माहिती. आता बघा ना सुरेश हा तुमचाच भक्त ना, म्हणजे मग आमचा गुरुबंधूच झाला ना. आता सुरेशला या केसमधून वाचवण्यासाठी जे काही करता येईल ना तर ते मी करणारच. आता राकेश म्हणतो काही वाटेल ते करा, पण त्या सायली सुभेदारला ना कडक शिक्षा झालीच पाहिजे आहे, कोर्टात सगळ्यांच्या समोर ना तोंडावर पडला पाहिजे तो अर्जुन सुभेदार असं राकेश म्हणत असतो. आता तो शिंदे वकील म्हणतो ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आजपर्यंत कोर्टात ना कोणासमोर ही केस हारलेला नाही येतो, पण माझ्या पाठीशी महिपत बाबा आहेत ना आणि त्यांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे ही केस आहे ना तर ती मी जिंकेन असं हा शिंदे वकील म्हणत असतो. आणि महिपतला म्हणतो महिपत बाबा तुम्ही केसची काळजी सोडूनच द्या, येतो हा मी म्हणून आता त्यांच्या पाया पडतो आणि महिपत बाबा की जय म्हणून आहे ना आता तिथून निघून जातो. आता बघा तो शिंदे वकील तिथून निघून गेला ना की हा महिपत आहे ना आता अंगावरची शाल फेकून देतो. सचिन म्हणतो अण्णा हा वकील तर बाकीच्यांपेक्षा पण जास्त वेडा झालाय हो तुमच्या नादात. महिपत म्हणतो हा मग आपली जादूच तशी येते, अरे
सगळे भलेभले नाही येडे होतात. आता राकेश म्हणतो पण हा वकील त्या सुरेशची केस लढायला तयार झाला, हे आपल्याला आता प्रियाला सांगायला हवंय ना. सचिन म्हणतो हो मी लगेच कॉल करतो. म्हणून सचिन बघा त्या कॉन्स्टेबल सीमा आहे ना तिला फोन लावतो आणि म्हणतो की ऐका ना, प्रियाला एक चांगली बातमी द्यायची आहे, तिला सांगा की महिपत बाबांचं शेंडे वकिलांशी ना बोलणं झालंय आणि तो सुरेशची केस आहे ना लढायला पण तयार झालाय म्हणून. आणि आता ना सायली सुभेदारला कोर्टात शिक्षा मिळवून दिल्याशिवाय शेंडे वकील काही गप्प बसणार नाही. आता सचिन ह्या सगळी बातमी आहे ना तर त्या कॉन्स्टेबल सीमाला सांगतो की ही न्यूज पोचव म्हणून प्रियापर्यंत. आता आपण पाहतोय पुन्हा सुभेदारांच्या घरातला सीन. ही गौरी रडत असते आणि कुसुम म्हणत असते गौरी अगं आपल्याला बागेत जायचं का फिरायला, म्हणजे तू रडायची थांबशील का. श्वेता म्हणते तुला काही खायचं आहे का, मग तू थांबशील का. तर ती गौरी म्हणत असते मला फक्त सायलीताई पाहिजे. इतक्यात सगळेजण ना आता घरी येतात. मधुभाऊ म्हणतात कुसुम अगं हिला परत तू हिला इथे कशाला घेऊन आलीस. आता कुसुम म्हणते अहो ती घरात आहे ना कोणाचंच ऐकत नव्हती, मग म्हटलं इथं श्वेता आहे ती श्वेताच ऐकल म्हणून, पण बघा ना ही ऐकतच नाहीये. आता ही श्वेता म्हणते कसं समजावून सांगायचं तिला की तिची सायलीताई तिला इतक्यात येऊन नाही भेटू शकत म्हणून. बापरे, ही श्वेता किती हलकटपणा करत असते ना. आता बघा कल्पनाताई म्हणतात सायलीचा ना सगळ्यांनाच पटकन लळा लागतो. आता आम्हालाच त्याच्याशिवाय चेन पडत नाहीये, तर या लहान मुलीचं तर ना काय होत असणार आहे म्हणून. अर्जुनला खरंच खूप वाईट वाटत असतं. प्रतिमा त्या म्हणतात ही तर अशी रडते ना की जसं काय ही जी आईच हिच्यापासून दूर गेली म्हणून, असं या कल्पनाताई प्रतिमा त्या म्हणत असतात. आता बघा प्रतापराव म्हणतात सायलीच्या बाबतीत हे सगळं घडलं आणि आपल्या घराची ना रायच गेली म्हणून. आणि पुढे ही प्रतापराव म्हणतात की ही मुलगी लहान आहे म्हणून रडते तरी, पण आपल्या सगळ्यांची ना हीच अवस्था आहे की आपण तरी ना रडू सुद्धा शकत नाही म्हणून. आणि अर्जुनला ते वचन दिलेलं आठवत असतं की प्रतिभा त्याला तिने सांगितलेलं असतं की मी तुझ्या जबाबदारीत देते की कोणाच्याही चेहऱ्यावरती ना निराशा दिसू देऊ नकोस, सगळे हसत राहायला हवेत ना म्हणून. आणि आता अर्जुनना प्रतिमात्याकडे बघतो आणि आता थोडीशी मान हलवतो म्हणजे तू हे सगळं सावरून घे म्हणून. आणि आता इतक्यात अस्मिता आणि आता अश्विन पण तिथे येतो. आणि आता ही गौरी खूपच रडत असते. अर्जुन म्हणतो पूर्णाजी झोपली का. अश्विन म्हणतो हो झोपली. आता अस्मिता म्हणते आम्ही अगोदरच आलो, तुम्हाला एवढा यायला उशीर का झाला. तर चैतन्य म्हणतो प्रतिमा त्याने अर्जुन मागे थांबले होते ना मग त्यांच्यासोबत आलो म्हणून जरासा उशीर झाला. आता लगेच गौरी पळत पळत येते आणि म्हणते की अर्जुन दादा मला ना सायलीताईकडे घेऊन चल ना म्हणून. आता अर्जुन खाली बसतो आणि तिला म्हणतो हो बाळा काय आहे ना की बघ सायलीताईला ना थोडंसं अजून ना वेळ लागणार आहे. मी आता सायलीताईला भेटून आलोय. ती म्हणाली की अजिबात रडायचं नाही. आणि ती म्हणाली की तुम्ही जर रडलात तर मी लवकर येणार नाही. गौरी म्हणते असं म्हणाली का सायलीताई. अर्जुन म्हणतो हो, सायलीताईने सांगितले की तुम्ही सगळ्यांनी हसत खेळत राहायचं तरच आपली सायलीताई या घरामध्ये लवकर परत येईल, असा अर्जुन त्या गौरीला खूप छान समजावत असतो. आणि पुढे म्हणतो आणि सायलीताई अशी सुद्धा म्हणाली की माझी गौरी खूप हुशार आहे, खूप समजूतदार आहे, ती ना अजिबात रडणार नाही कारण आमची गौरी खूप छान आहे म्हणून. आणि सायलीताई म्हणाली की आता मी परत येईपर्यंत तू श्वेताताई आणि कुसुमताई सोबत आहे ना नीट राहा, कुणाला सुद्धा ना अजिबात त्रास देऊ नको, चालेल का, असं अर्जुन तिला गौरीला समजावून सांगतो. ती गौरी आता अर्जुनच्या गालावरून हात फिरवते आणि म्हणते मी जर रडली नाही तर सायलीताई लवकर येईल का रे परत घरी. अर्जुन म्हणतो की हो बाळा सायलीताई लवकर घरी परत येईल हा म्हणून. आणि आता सगळेजण खूप इमोशनल झालेले असतात की एवढ्याशा मुलीला सुद्धा ना सायलीचा खरंच किती लळा लागलेला असतो ना. हे सगळे बघून सुभेदार फॅमिली खूप भावूक होतात. आता आपण पाहतोय पुन्हा इकडं जेलमधला सीन. आता सगळ्यांना जेवणाचं वाटप चालू असतं ना तर आता सायलीला सुद्धा ना डाळ भात असा वाढलेला असतो ताटामध्ये. आणि सायली ते घेऊन आता एका बेंचवर बसायला जाते तर प्रिया मुद्दाम तिथं पाय आडवा घालते. म्हणून सायली काय करते की आता दुसरीकडे बसावं म्हणून सायली दुसरीकडे बसायला जाते. तर ही प्रिया काय करते एखाद्या महिला कैद्याला इशारा करते की सायलीला तिथं बसू देऊ नको म्हणून. मग आता ती महिला कैदी ना तिथे बसते आणि सायलीला पुन्हा ती तिथं सुद्धा बसू देत नाही. आता बघा मुद्दा म्हणून ना सायलीची ही सगळी अडवणूक चालू असते आणि प्रिया जोरजोरात आता हसायला लागते. आणि आता तिच्याबरोबर आहेत ना सगळ्या महिला कैदी पण हसायला लागतात. प्रिया मुद्दा म्हणून तिला त्रास देते. आता हे सायलीच्या लक्षात येतं हा. आणि प्रिया म्हणत असते की बिचारी सायलीताई आणि पुढे म्हणते की सॉरी सायलीताई नाही आदर्श सायलीताई असं तिला म्हणते. आणि पुढे म्हणते की आदर्श सून, आदर्श बायको, आदर्श मुलगी, हे सगळं जर का एवढं आदर्श आहे, एवढं जर का सगळं चांगलं वागून तू काय तीर मारलायस ग सायली शेवटी आलीचच की नाही माझ्याबरोबर जेलमध्ये राहायला म्हणून, अशी प्रिया म्हणते. आणि पुढे म्हणते आता ना तू इथेच चढणार आणि तुझं बाळ सुद्धा. आता सायली जोरात ओरडते प्रिया म्हणून. आणि आता बघा प्रियाकडे जाते आणि म्हणते काय ग प्रिया. तर आता म्हणते की माझ्या बाळावर जायचं नाही, आधीच सांगून ठेवते जेलमध्ये राहण्यासाठी ना तुझा जन्म झालाय आमचा नाही, लक्षात ठेवतो. आणि प्रिया ना तिच्या भोवती ना खुचिष्टीनं हसत असते आणि म्हणते एवढा कॉन्फिडन्स कुठून येतो ग तुझ्यात. सायली म्हणते निर्दोष असण्यातून, आपल्या माणसांच्या आपल्या बाळाच्या ना प्रेमातून येतो हा मला सगळा. आणि पुढे
प्रिया म्हणते की हो का, बरं बरं. आता सायली म्हणते आणि मी माझ्या बाळाला वचन देईल की तुझा जन्म होईल तर जेलच्या बाहेरच होईल म्हणून, असंही सायली म्हणते. आणि प्रियाला ना तिचा हा ॲटिट्यूड अजिबात आवडत नसतो. प्रिया हसत असते आणि म्हणते की अच्छा ठरलं तर मग. तर प्रिया म्हणते हो आमचं तर ठरलंय पण तुझं आहे ना तू बघ म्हणून. असं म्हणल्यानंतर प्रियाला खूपच वाईट वाटतं आणि सायली तिला सरकवते बाजूला आणि त्या बेंचवर जाऊन बसते आणि आरामात जेवण करत असते. आणि हे सगळं बघून आहे ना प्रियाला खूप वाईट वाटतं. आता सायली पहिल्यांदा तर ताटाच्या पाया पडते. ताटाला नमस्कार केल्यानंतर ना एक एक घास ते आनंदाने खात असते आणि प्रियाचा ना नुसता तिळपापड होत असतो. आणि आता सगळ्या महिला कैद्यांकडे बघते पण त्या काय आता तिला त्रास देतच नाहीत ना, त्यांची त्या सुद्धा जेवण करत असतात. आणि हे सगळं बघून प्रियाला ना खूप वाईट वाटत असतं. आणि ठरलं तर मग आजचा हा भाग नाही इथेच संपतो. उद्या आपण पाहतोय दुसऱ्या दिवशी अर्जुन आता सायलीचं वकीलपत्र घेतो आणि सायलीला विचारतो मला एक गोष्ट सांग, सोनलचा जेव्हा तू फॉर्म भरून घेतला होता त्यावेळेस तिचं 18 वर्ष पूर्ण आहे असं काही बोलणं झालं होतं का? सायली म्हणते की नाही. पण एक गोष्ट आठवती, तिने सांगितलं की ज्या दिवशी वडगावच्या जत्रेमध्ये आग लागली होती ना त्या दिवशी तिचा 3रा वाढदिवस होता म्हणून. अर्जुन म्हणतो या फॉर्ममध्ये लिहिलेल्या माहितीनुसार 2 मे 2008 या साली सोनल ही 3 वर्षाची झाली. सायली म्हणते 2 मे 2008लाच आग लागली होती. मग अर्जुन म्हणतो म्हणजे आता तिचं वय 21 हे असणारच ना. आणि आता अर्जुन बघा हे कोर्टामध्ये सिद्ध करतो आणि आता सायलीला सोडून सुद्धा आणतो. आता हे सगळं बघण्यासाठी पाहत राहा माझी आवडती सिरियल. आणि हो माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही फेसबुकवरून हा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज माझ्या पेजला ना फॉलो करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.